नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपण केलेला कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट हे व्हॅलिड आहे की नाही त्याबद्दलची माहिती. दैनंदिन जीवनात आपण अनेक कॉन्ट्रॅक्ट करत असतो. आपण केलेला प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हा कायद्याने वैध आहे की नाही हे तपासण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे आपण पहिले जाणून घेऊ. द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये सेक्शन 2H असे सांगतो की ॲन ॲग्रीमेंट इन्फोर्सिएबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट. कायद्याद्वारे अंमलबजावणी योग्य असलेला करार म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट होय. याचा अर्थ असा की कायद्याद्वारे ज्या ॲग्रीमेंटवर अंमलबजावणी होऊ शकेल असा करार म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट होय. आता हा करार वैध आहे की अवैध आहे हे तपासण्यासाठी यामध्ये काही घटक द इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असे दिलेले आहेत. आपण ते खालीलप्रमाणे आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये याची पूर्तता झाली आहे की नाही ते तपासून पाहावे. ह्या इसेन्शियल गोष्टी जर एका कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल तर तो एक व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट ठरेल. तर त्यामधला पहिला घटक असा आहे की 2 or more पार्टीज. कॉन्ट्रॅक्टमध्ये कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा अधिक पार्टी आवश्यक आहे. एक ऑफर देणारा आणि दुसरा ऑफर स्वीकारणारा. एखादी व्यक्ती स्वतःशीच करार करू शकत नाही. यामध्ये दुसरा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ऑफर आणि एक्सेप्टन्स. ऑफर देणे आणि ऑफरचा स्वीकार होणे हे महत्त्वाचे आहे. एक कायदेशीर आणि परिपूर्ण असा ऑफर असला पाहिजे ज्यामध्ये अटी आणि शर्ती निश्चित करून त्या स्वीकारू शकेल अशा असाव्यात आणि त्याचा स्वीकार हा संपूर्ण अटी व शर्ती मान्य करून परिपूर्ण स्वखुशीने केलेला असावा. दिस टाईप ऑफ ऑफर अँड एक्सेप्टन्स इज इसेन्शियल फॉर व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट अँड इट इज इन्फॉर्सिएबल बाय लॉ. यानंतर पुढचा घटक आहे लीगल रिलेशनशिप. एक करार झाला पाहिजे आणि तो करार कायदेशीर संबंध बनविण्याच्या हेतूने झाला पाहिजे. सामाजिक, धार्मिक किंवा घरगुती किंवा मैत्रीपूर्व असे करार कायदेशीर संबंध निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे हे कायद्याने लागू होत नाही. उदाहरणार्थ, पिकनिकला जाण्याचा करार हा एक मैत्रीपूर्व घरगुती असा करार आहे. तो कायदेशीररित्या लागू होत नाही. या पुढचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे कॉम्पिटन्सी टू कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट करण्याची क्षमता. सेक्शन 11 आणि सेक्शन 12 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 डील विथ द कॅपॅसिटी ऑफ पार्टी. सेक्शन 11 आणि सेक्शन 12 नुसार व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट करण्यास सक्षम असला पाहिजे. तो मेजर म्हणजेच बालिक असला पाहिजे. तो साऊंड माइंड असला पाहिजे म्हणजेच तो पागल किंवा मानसिक रोगी नसला पाहिजे. तिसरा, तो कायद्याने अपात्र ठरवलेला नसला पाहिजे. अशा व्यक्तींशी केलेला कॉन्ट्रॅक्ट हा वाईट ठरवला जात असतो. त्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण घटक आहे लॉफुल कन्सिडरेशन म्हणजेच एक वैध मोबदला. कॉन्ट्रॅक्टमध्ये एक वैध मोबदला आवश्यक आहे. पैशाची किंवा इतर गोष्टीची देवाणघेवाण या कॉन्ट्रॅक्टमध्ये आवश्यक आहे. बिना लॉफुल कन्सिडरेशनचा कॉन्ट्रॅक्ट हा वाईट ठरला जातो. म्हणजेच या कॉन्ट्रॅक्टमध्ये मोबदला हा फार आवश्यक आहे. यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे फ्री कन्सेंट. कॉन्ट्रॅक्टमधील दोन्ही पार्टी, देणारी आणि स्वीकारणारी, हे स्वतःच्या मर्जीने झाले पाहिजे. पुढचा घटक म्हणजेच लॉफुल पर्पज किंवा लॉफुल ऑब्जेक्ट. कॉन्ट्रॅक्ट करताना त्याचा पर्पज किंवा त्यामधील ऑब्जेक्ट हा लॉफुल असला पाहिजे म्हणजेच तो कायदेशीर असला पाहिजे. कोणत्याही अनलॉफुल पर्पज किंवा ऑब्जेक्टसाठी केलेला कॉन्ट्रॅक्ट हा वाईट ठरवला जात असतो. पुढचा घटक म्हणजेच नॉट एक्सप्रेसली डिक्लेअर्ड वाईड म्हणजेच कायद्याने अवैध ठरवलेले कॉन्ट्रॅक्ट. जसे सट्टेबाजीचा कॉन्ट्रॅक्ट, कोणाला विवाहापासून कोणाला व्यापारापासून प्रतिबंध करणारे कॉन्ट्रॅक्ट. अशा प्रकारे केलेले कॉन्ट्रॅक्ट हे कायद्याने अमान्य आहेत. यानंतरचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच पॉसिबल टू परफॉर्म. कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेल्या बाबी ह्या प्रत्यक्षात करणे संभव असल्या पाहिजेस. असंभव किंवा इम्पॉसिबल अशा गोष्टी जर कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिल्या असेल
तर ते कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीपासूनच अवैध असतो. तरचा महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच लीगल फॉर्मॅलिटीज. कॉन्ट्रॅक्टमध्ये लीगल फॉर्मॅलिटीज ह्या कंप्लीट केल्या पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट हा तोंडी किंवा लेखी अशा दोन्ही प्रकारचा असतो, परंतु काही कॉन्ट्रॅक्टमध्ये नोंदणी करावी लागते, काही कॉन्ट्रॅक्टमध्ये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, तर काही कॉन्ट्रॅक्ट ह्या नोटरीद्वारे रजिस्टर करण्यात येते. अशा प्रकारच्या आवश्यक असलेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार लीगल फॉर्मॅलिटीज ह्या कंप्लीट केल्या पाहिजेत, तरच तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड ठरत असतो. तर हे सर्व घटक एका व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचे होते. यांना इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात. अशा घटकांनी परिपूर्ण कॉन्ट्रॅक्ट हा व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट असतो. असे कॉन्ट्रॅक्ट कायद्याद्वारे अंमलबजावणी योग्य असतात. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. अशाच कायद्याविषयी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.